नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरी 2024मध्ये आता 26,000 घरांची जी लॉटरी लागलेली आहे, यामध्ये घरांचा जो प्रतिसाद पाहिजे तसा नाही मिळालेला आहे। पण आता दिवसांदिवस जसे आता इरादापत्र काही दिवसांमध्ये येणार आहे, या येण्याच्या पहिलेच खूप सारे लोक घरं कॅन्सल करत आहेत, अशी खूप साऱ्या मीडियामध्ये बातम्या येतात। पण आता हे सर्वसामान्य जनता ही घरे ज्यांना लागलेली आहेत, काहींची पैशाची तुटवडा, काहींना वेगवेगळ्या अडचणीचा सामना करत, काहींनी ही घरं ज्यांना हवी तिथे न लागलेली, म्हणजे काहींचा बजेट हा जे घर होतं ते 30 लाखाच्या बजेटमध्ये होतं, पण काहींना ते 40-45 लाखाच्या बजेटमध्ये गेलेले आहेत, म्हणजे कुठेतरी त्यांचं बजेट जास्त झालेलं आहे। यामुळे सुद्धा काही जे सिडको विजेते आहेत ते नापसंत करत आहेत। पण आता ही जी 24 तासच्या पेजला आलेली बातमी अशी की जे सरकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा या घरांना नापसंत करत आहेत। तर ते कशामुळे नापसंत करत आहेत, ही बातमी कधी आली याची माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीचे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। घ्या आता शासकीय कर्मचाऱ्यांनाही सिडकोच्या घरांना नापसंती, कारण तेच बघा, शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा सिडकोची घरे नापसंत केलेली आहे। जी 24 तासच्या पेजला आलेली ही बातमी आहे। बघा, सहसा म्हाडा आणि सिडको अशा संस्थांकडून राबवण्यात येणाऱ्या सोडत योजना कायमच्या इच्छुकांचा दमदार प्रतिसाद मिळून जातात। गृहनिर्माण क्षेत्राच्या तुलनेत काहींच्या कमी दराने समाधानकारक सुविधांसह सामान्यांना हक्कांची घरं मिळवून देण्याच्या प्रक्रियेत वरील दोन्ही संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी यावेळी मात्र सिडकोची सोडत मात्र इथे अपवाद ठरत आहे। काही दिवसांपूर्वी सिडकोने बहुप्रतीक्षित सोडत जारी केली, पण सोडतीत ज्यांना घरं मिळाली त्यांनी सुद्धा या घरांकडे पाठ फिरवली आहे। इतकेच नव्हे तर नापसंतीचे सत्र सातत्याने सुरूच असून महावितरण, महापालिका, पोलीस इत्यादी शासकीय निमशासकीय प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांनी सिडकोची घरे नाकारलेली आहे। सामान्य इच्छुकांसह आता सरकारी कर्मचाऱ्यांनी घरं नाकारल्याने आता मोठ्या संख्येने बांधण्यात आलेली ही घरे नेमकी विकायची कशी, हाच मोठा प्रश्न सिडको पुढे उभा राहिला आहे। असा प्रश्न सध्या सिडकोला सतावत आहे। मुळात सिडकोच्या या घरांना नेमकी नापसंती मिळवण्याचं मुख्य कारण म्हणजे घरांच्या वाढलेल्या किमती। सामान्य ग्राहकांनी या घरांकडे पाठ फिरवल्यानंतर सिडकोने ही घरे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला। शक्य त्या सर्व परींनी जाहिराती करत बहुविध योजनांनाही जाहीर केल्या। पोलीस कर्मचारी, कोविड योद्धे, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आदींसाठी या योजना आखण्यात आल्या, पण फारसा प्रतिसाद मात्र मिळाला नाही। सध्या सिडकोच्या घरांना मिळणारा प्रतिसाद घट झाल्यामुळे आता शिल्लक घरांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे सिडकोला मोठा आर्थिक संकटात सापडताना दिसत आहे। प्रत्यक्षात सोडतीतील घरे किमान स्वस्त दरात उपलब्ध असणे अपेक्षित असते, मात्र इथं परिस्थिती वेगळी असून खाजगी विकासकांच्या प्रायव्हेट बिल्डर म्हणजे तुलनेत सिडकोची घरं महाग असल्यामुळे या घरांना सातत्याने नापसंती मिळत आहे। सध्याच्या घडीला सिडकोला या योजनेतील जवळपास 7,000 घरं विक्रीविना पडून आहेत। या निम्म्या पसंतीमुळे आता सिडकोची हजारो कोटींची रक्कम संपूर्ण प्रक्रियेत अडकून पडली आहे। तेव्हा आता या घरांची विक्री करण्यासाठी सिडको नेमका कोणता उपाय करते, घरांच्या किमती आणखी कमी केल्या जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बघा, ही बातमी आलेली आहे। तर अशी ही जी 24 तासच्या पेजला आलेली बातमी आहे असे आपल्याला सांगता येते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद।